नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानिपतच्या जे ऐतिहासिक महत्त्व आहे, ज्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या ऐतिहासिक लढाया लढल्या गेल्या त्या लढाईच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये एकूण 11 प्रश्न असतील आणि त्याचे सविस्तर स्पष्टीकरण देखील असेल। आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे पाहूया। काल आपण जो प्रश्न विचारला होता तो होता डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906 मध्ये कोणी केली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली। अस्पृश्यता निवारण आणि शोषित वर्गाला शिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता। तर चला मग मित्रांनो, आजच्या या पानिपतच्या विशेष भागावर आपण प्रश्न सुरुवात करणार आहोत आणि आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पानिपतची पहिली लढाई ही कधी लढली गेली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 21 एप्रिल 1526। पानिपतची पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोदी यांच्यामध्ये झाली। या युद्धाने भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी केली। आजचा दुसरा प्रश्न आहे पानिपतच्या पहिल्या लढाईत भारतामध्ये प्रथम कशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तोफा आणि दारुगोळा। बाबरने रणनीती आखून तोफखाना म्हणजे त्याला आर्टिलरी म्हटले जाते आणि दारुगोळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला, त्यामुळे इब्राहिम खान लोदीच्या मोठ्या सैन्याचा पराभव झाला आणि भारतातील युद्धामध्ये पहिली वेळेस तोफेचा वापर करण्याचे श्रेय देखील बाबरकडे जाते। प्रश्न क्रमांक 3, पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अकबरतर्फे बैरम खान आणि हेमचंद्र उर्फ हेमू यांच्यामध्ये झाली। पानिपतची दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1526 रोजी दिल्लीवर अधिकार मिळवणाऱ्या हिंदू राजा हेमू आणि मुघल सम्राट अकबरच्या सैन्यादरम्यान ज्याचे नेतृत्व बैरम खान यांनी केले होते, या दोघांच्यामध्ये ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये बैरम खानने हेमूचा पराभव केला। प्रश्न क्रमांक 4, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या दिवशी लढली गेली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 14 जानेवारी 1761। मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतचे तिसरे युद्ध लढले गेले। प्रश्न क्रमांक 5, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सैन्याचे मुख्य नेतृत्व कोणी केले आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सदाशिवराव भाऊ। मराठा साम्राज्याच्या फौजेचे सेनापती म्हणून सदाशिवराव भाऊ, जे की नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते, यांनी या लढाईचे नेतृत्व केले। त्याचबरोबर त्यांना विश्वासराव यांची देखील मोठी साथ लाभली। विश्वासराव हे नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते। प्रश्न क्रमांक 6, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व कोणी केले होते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इब्राहिम खान गारदी। इब्राहिम खान गारदी याने मराठ्याच्या तोफखान्याचे नेतृत्व केले आणि आपल्या प्रभावी तोफखान्याने अब्दालीच्या सैन्याला सुरुवातीला बॅकफुटवर ढकलले होते। प्रश्न क्रमांक 7, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा विरुद्ध लढणारा अफगाण आक्रमक कोण होता आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदशाह अब्दाली, ज्याला अहमदशाह दुराणी देखील म्हटले जाते। अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली याने रोहिल्यांचा सरदार नजीब उद्दौला याच्या आव्हानानुसार हिंदुस्थानवर आक्रमण केले होते। प्रश्न क्रमांक 8, पानिपत हे ऐतिहासिक शहर सध्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये बसलेले आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा। पानिपत हे मैदान दिल्लीपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 9, पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली हा वाक्प्रचार कोणत्या घटनेशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचे प्रचंड जीवितहानी झाली या घटनेशी हा वाक्प्रचार संबंधित आहे। 1761च्या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून किमान एका वीराने बलिदान दिले होते। असंख्य मराठा सरदार व सैनिक मारले गेल्याने ही दुःखद मन रूढ झाली। पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी मराठा साम्राज्याचे पेशवे कोण होते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे. 1761मध्ये जेव्हा पानिपत युद्ध झाले तेव्हा पुण्यात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे पेशवे या पदावर होते. युद्धामध्ये झालेल्या पराभवाच्या आघातानेच त्यांचे पुढे जाऊन निधन झाले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पानिपतच्या लढाईविषयी हे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि 11वा प्रश्न आहे, ज्याचे वाचक उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट्स करून द्यायचे आहे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, पानिपत ही गाजलेली मराठी कादंबरी कोणी लिहिली? आणि तुमचे पर्याय आहेत रणजित देसाई, बी विश्वास पाटील, सी शिवाजी सावंत आणि डी वपू काळे. या प्रश्नाचे जे अचूक उत्तर असेल ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहे. आणि उद्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे पाहणार आहोत आणि तेही स्पष्टीकरणासहित. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच. असेच जनरल स्टडीजच्या बाबत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.